नमस्कार, मी संध्या कुलकर्णी। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला राग यमनचे ध्रुपद आणि त्याची लयकारी करून दाखवणार आहे। तत्पूर्वी आपण ध्रुपद म्हणजे काय थोडक्यात माहिती घेऊया। ध्रुपद हा एक गंभीर प्रकृतीचा गीत प्रकार आहे। पूर्वीच्या काळी ध्रुपदाचे 4 भाग गायले जात असत: स्थायी, अंतरा, संचारी आणि आभव। परंतु वर्तमान काळात फक्त 2च भाग गातात। ध्रुपद हा एक गीत प्रकार चौताल, सुलताल, ब्रह्मताल, तेवरा, शिखरताल या तालांमध्ये गायला जातो। याच्या साथीला पखवाज असतो। विभिन्न लयकारींबरोबर ध्रुपद प्रस्तुत करणे याला अतिशय महत्त्व आहे। पूर्वीच्या काळी ध्रुपद गायकी म्हणजे मर्दानी गायकी समजली जात होती। हा गीत प्रकार वीर, शृंगार आणि शांत रसप्रधान आहे। असे म्हणतात की 15व्या शतकात ग्वाल्हेरचे राजा मानसिंग तोमर यांनी याची रचना करून प्रचारात आणली। जास्त करून ध्रुपदाचे शब्द ब्रज भाषेत असतात। चला तर मग बघूया राग यमन ध्रुपद। या
नमस्कार. आज ह्या भागामध्ये आपण एवढे म्हणू. दुसरा भाग मी लगेच करणार आहे, त्यामध्ये दुप्पट तिप्पट चौपट हे करणार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.